हे ते वरचे 2 बेस आणि त्या बेसवरती येणारे हे 2. अनफॉर्च्युनेटली आपल्या डेकोरेशनमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे. तो आत्ता आम्हाला समजला. तो प्रॉब्लेमवरती आम्ही सोल्युशन काढलं आहे. बघू ते किती वर्क करतं. आय होप ते वर्क करेल. प्रॉब्लेम असा आहे की ॲज मी लास्ट व्लॉगमध्ये बोललो होतो की मी तिकडे रक्षाबंधनला असताना घरी पप्पा काही ना काहीतरी करतीलच. तर तसंच पप्पांनी काहीतरी केलंच आहे. डेकोरेशन अजून थोडंसं पुढे आलेलं आहे. आता आपण जे तुम्हाला मी बॉक्सेस दाखवले होते खाली जो बेस आहे त्याच्या पुढे पप्पांनी त्याच्यावरती असे 2 पिलर्स इज द पार्ट ऑफ द डेकोरेशन. ही अजून एक हिंट आहे. 2 पिलर्स आहे ते बनवलेले आहे आत्ता. ते तुम्हाला मी दाखवतो. हे ते वरचे 2 बेस आणि त्या बेसवरती येणारे हे 2 पिलर्स आता आडवे ठेवलेले आहे. ते असे उभे करून ठेवायचे त्याच्यावरती. आणि हे लाकूड त्याला सपोर्टलासाठी असं आणि त्याच्यावरती एक टॉप आहे. तर माझं काम हेच आहे की ह्या 2 पिलर्सला आपण हे टिश्यू पेपर आणले. पिलर्स आहे किंवा हे पण आहे. तर कार्डबोर्डचं जे काही बनायचं आहे आता त्याला आपण टिश्यू पेपरनी कवर करणार आहे. म्हणजेच डिरेक्टली असं नाही बट त्याला ग्लू आणि पाण्याचं मिक्सचर बनवून टिश्यू पेपरने त्याला पूर्ण रॅप करायचं आहे. त्याच्यावरती मग आपल्याला प्रॉपर कलर करता येईल. कारण कार्डबोर्डवरती कलर नीट बसत नाही म्हणून त्याच्यावरती एक व्हाईट बेस कोट पहिले लागतो. बट ॲज माझी बडोद्याची बहीण जी आहे विया ती आत्ता आलेली आहे घरी. सो मी आत्ता तिच्या घरी चाललो आहे तिच्याकडून राखी बांधून घ्यायला. त्यानंतर आपण आल्यानंतर पुढचं डेकोरेशन कंटिन्यू करू. माझी राखी कोणती आहे? ही लावण्य दादाची राखी आहे. स्पेशल मिळाली तिथून माझ्यासाठी. हो थँक्यू. जाऊबाईची राज्य कपसासारखी हरणी सारखी वेली जा. या कार्टूनला आपण घेऊन चाललोय त्या दुसऱ्या कार्टूनला घ्यायला. आता आपण प्रवेशाला घ्यायला चाललो आहे. आम्ही रस्त्यातच हे बघा. आता आपण हे बघा ही प्रवेशाची स्कूल आहे. आता आम्ही आता तिला घेऊ. चला आता स्कूलच्या मध्ये जाऊ. रवीचा टाकलू. अरे मला हे बघा ही प्रवेशा. मी स्कूलवरनं आली. आता निघू. आता आलो आपण घरी फायनली. सरकुंडी खेळणार आहे आता आपण. आज मला गिफ्ट भेटलं. घाम पूर्ण सॉक्स ओली होऊन गेली असती अजून. मी आलो घरी. टिश्यू पेपर जे लावायचे कार्डबोर्ड्सला त्याचं काम सुरू करूया. आपण ग्लू आणि पाण्याची मात्रा सेम ठेवणार आणि त्याच्यात टिश्यू पेपरला कार्डबोर्डवरती स्प्रेड करणार. त्यामुळे कार्डबोर्ड पण खूप घट्ट होईल आणि त्याच्यावरती पेंटिंग करणं सोपं होईल. अजून एक हिंट अशी आहे की पूर्ण डेकोरेशन मध्ये फक्त 2च पिलर्स आहेत. येस मोस्टली 4 असतात किंवा 4 पेक्षा जास्त असतात बट या अख्ख्या डेकोरेशन मध्ये 2च पिलर्स आहेत. आय नो एवढ्याशा हिंटवरून तुम्हाला नाही समजलं. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण हळूहळू अजून हिंट्स देऊ आणि एखाद्या ब्लॉगमध्ये अख्खं डेकोरेशन रिव्हील करू. लेट्स स्टार्ट विथ डुईंग दिस.
अनफॉर्च्युनेटली आपल्या डेकोरेशनमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम आम्हाला आत्ता समजला. प्रॉब्लेमवरती आम्ही सोल्युशन काढलं आहे. आय होप ते वर्क करेल. प्रॉब्लेम असा आहे की ज्या लाकडाच्या पट्ट्या फिक्स केलेल्या आपण टेबलवरती, त्याच्यावरती 2 पिलर्स येणार आहे. प्रत्येक पिलरची हाईट आणि विड्थ ती परफेक्ट आहे, आपल्या डेकोरेशनमध्ये जशी पाहिजे तशी आहे. बट प्रॉब्लेम झाला आहे प्लेसमेंटचा. म्हणजेच पिलर्स बनवल्यानंतर तिथे ठेवून बघितल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं की दोन्ही पिलर्सच्या मधला जो गॅप आहे तो खूपच कमी आहे. आपल्याला दोन्ही पिलर्स थोडेसे तरी लांब पाहिजे. पण सेंटरमध्ये येणार आहे आपले बाप्पा. असं नको व्हायला की बाप्पा आणि पिलर्स मधला गॅप खूप कमी राहिला. त्यांच्या खूप जवळजवळ दोन्ही पिलर्स यायला. डेकोरेशन तसं नाही करायचं. तर त्यामुळे त्या दोन्ही पिलर्स मधला गॅप आपल्याला वाढवावा लागणार आहे. तो वाढवण्यासाठी आम्ही असा विचार केला आहे, लेफ्ट साईडचा जो लाकडाची पट्टी आहे ती पूर्ण अनलॉक करून सगळं वरचे जेवढे पण नट फिटिंग केलेली आहे ते सगळं खोलून जो टेबल आहे त्याला लेफ्ट साईडनी म्हणजे गादीच्या साईडनी एक्स्ट्रा प्लायवूड लावून टेबल वाढवायचा. त्यानंतर त्या कॉर्नरला जेवढं लांब होईल तेवढं लांब ती पट्टी परत फिक्स करायची. म्हणजे दोन्ही पिलर्स मधला गॅप वाढेल. आय होप तुम्हाला समज असेल प्रॉब्लेम काय आहे आणि सोल्युशन काय आहे. जरी समजलं नसेल तरी ते तुम्हाला दाखवल्यावर क्लिअर समजेल. हे बघा, इथे जे लावले होते ते सगळे काढून टाकले कारण आता ते शिफ्ट करायचे. हा प्लाय आणलेला आहे नवीन, बट तो थोडा कट करावा लागेल कारण तो जास्त पुढे येतो आहे आणि तो या साईडला लावणार आणि मग ही पट्टी त्याच्यावर घेणार. हा आपण लावला एक्स्ट्रा लाकडाचा प्लाय आणि ही जी पट्टी आहे ही आधी इथे होती, ती आता आपण इथे कॉर्नरला शिफ्ट केली. म्हणजे जसं ह्या साईडला आहे बेस तसाच हा इकडे येईल असा. ह्या साईडनी सुद्धा हे असं वाढवायचं आहे ही वाली मागची पट्टी आणि जशी ती आहे तशीच सेम इकडे करायची. आणि आता फायनली एवढा मोठा डिस्टन्स झाला आहे आतमध्ये, जसा पाहिजे तसा एक्झॅक्ट झालेला आहे. दोन्ही पिलर्समध्ये गॅप. हे बघा, हे पिलर्स लावल्यानंतर इतका डिस्टन्स दिसतो आहे. आता एवढं झालेलं आहे ते जसं पाहिजे तसं. आणि इथे येतील गणपती. अजून या साईडची ती पट्टी लावायची बाकी, जी ही इथून याला या जॉईंट होईल. बाकी हे फक्त असंच उभं केलं आहे. कसं दिसतं हे बघायला. पूर्वी आपला बाकडा हा टेबल होता, हा 50x47 होता आणि आपण जी डेकोरेशन करणार आहे त्या साईजनुसार हा पिलर हा कंजेस्टेड होत होता. त्याच्यामुळे गणपती असा छोटा वाटणार होता. ते मागची जी डिझाईन आहे ती दिसायला असं एकदम कंजेस्टेड वाटल्यामुळे ही 12 फुटाची फळी वाढवली आणि हा पिलर थोडा इकडे घेऊन हा फेस आहे ना मोठा केला आहे. त्याच्यावरती 16x16चा पाट्याचा गणपती आपण पाट्यावरती गणपती उभं करणार आहे. पुढे एक आपल्याला एक उंदरासाठी हे करायचं आहे, पिलर्स उभं करायचं आहे आणि अशावरती मग वरती एक स्क्वेअर सजावट करून ते डिझाईनमध्ये तयार करायचं. मग त्याच्यामध्ये असलेली बारकी डिझाईन, त्याच्यामध्ये असलेली बारकी डिझाईन ते कटिंग बिटिंग होऊन त्याचे पट्टी पिलर्सचे वगैरे सर्व हे मार्किंगनुसार होईल. त्याच्यामध्ये असलेली डिझाईन प्रत्येक आपण तयार करणार आहे. त्याला लागणार वेळ हा 10-15 दिवसाचा वेळ आहे बारकाईचं काम करायला. त्यामुळे आपल्याकडे राहिले आपले 15 दिवस गणपतीचे. त्या अगोदर हे सर्व तयारी झाली पाहिजे आणि सर्वांची मदत आवश्यकता आहे. सो गाईज फायनली जे आपला प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती मोठं वाटतंय. या दोघांमधला गॅप वाढलेला आहे आणि आपल्याला आता खूप जास्त स्पेस भेटली. टेबल ॲक्च्युली छोटाच होता पण तो आता इथून वाढवल्यामुळे तो बघू शकता तुम्ही किती मोठा दिसतोय. दिसायला छान दिसतोय. आता याच्यामध्ये जेवढं काही होईल ते खूप भारी दिसेल. आणि हा ब्लॉग आपण इथेच संपूया. संपवायच्या आधी एक खूप मोठी हिंट देणारी, कदाचित त्या गोष्टीमुळे तुम्हाला डेकोरेशन काय हे समजू शकतं. ती हिंट अशी आहे की या दोन्ही पिलर्सच्या इथे सेंटरपेक्षा थोडंसं पुढे एक क्यूबॉइड येणार आहे, क्यूबॉइडसारखा शेप येणार आहे आणि तो सिल्वर कलरचा आहे आणि त्यावरती आपले बसणार गणपती बाप्पा. सो आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. तोपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असाच राहू द्या. बाय बाय.